नमस्कार, मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत। ही बातमी आहे सीबीआय प्रमुखाला समन्स बजावल्या प्रकरणातली। मुंबई पोलिसांनी सीबीआय प्रमुखाला समन्स बजावलेला आहे। सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आलेला आहे। जबाब नोंदवण्याकरता हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। 14 ऑक्टोबर पर्यंत हजर राहण्याचे आदेश सुबोध जयस्वाल यांना देण्यात आलेले आहेत। ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। अधिकाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणी गुप्तपणे फोन टॅपिंग करण्यात आलं होतं। या प्रकरणात हे समन्स बजावलं गेलंय अशी माहिती मिळते आहे। यावेळी सुबोध कुमार जयस्वाल पोलीस महासंचालक होते। ज्या वेळच्या प्रकरणाविषयी हा उल्लेख आहे त्यावेळेला ते पोलीस महासंचालक होते, त्यामुळे सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आले। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलेला आहे। ते सध्या सीबीआय प्रमुख आहेत। त्यांना जबाब नोंदवण्याकरता हजर राहावं लागणार आहे असं कळतं आहे। सुबोध कुमार जयस्वाल हे ज्यावेळेला पोलीस महासंचालक होते त्यावेळेचं प्रकरण आहे। 14 ऑक्टोबर पर्यंत त्यांना हजर राहायचं आहे। ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट नुसार त्यांना समन्स बजावलं गेलंय। अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकरणामध्ये गुप्तपणे फोन टॅपिंग करण्यात आलं होतं आणि त्याच प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलंय। सध्या तरी त्यांना जबाब नोंदवण्याकरता हे समन्स बजावण्यात आलेलं आहे। सुबोध कुमार जयस्वाल हे पोलीस महासंचालक होते, त्यावेळेला पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांप्रकरणी गुप्तपणे फोन टॅपिंग करण्यात आलेलं होतं आणि त्याविषयी जबाब नोंदवण्याकरता सध्या सीबीआय प्रमुख असलेले सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। अजित, या घडीची मोठी बातमी आहे। सुवर्ण, खरं तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, त्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयनं समन्स बजावलं होतं जबाब नोंदवण्याकरता, आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून की काय आता थेट मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सीबीआयचे चीफ जे आहेत सुबोध कुमार जयस्वाल हे तत्कालीन पोलीस महासंचालक होते ज्यावेळी राज्यामध्ये फोन टॅपिंग प्रकरण झालं होतं। रश्मी शुक्ला त्यावेळीच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी होत्या आणि त्या प्रकरणी हा समन्स जो आहे तो बजावला गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे की रश्मी शुक्ला हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत, त्यांच्या हैदराबादला पोस्टिंगला आहेत, तरी देखील त्यांना वारंवार समन्स बजावून मुंबईमध्ये येऊन जबाब नोंदवावा असं मुंबई पोलिसांनी तगादा लावला होता। पण शेवटी त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली आणि हैदराबादला जाऊन त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला गेला। आता ईमेलद्वारे सीबीआयचे चीफ जे आहेत सुबोध कुमार जयस्वाल यांना समन्स बजावला गेलेला आहे। त्यांना 14 ऑक्टोबर पर्यंत मुंबईमध्ये हजर राहून हा जबाब नोंदवण्याचे हे आदेश जे आहेत किंवा या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यामुळे मुंबई पोलीस असतील किंवा राज्य तपास यंत्रणा आणि केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यामध्ये कशा पद्धतीचा वाद सुरू आहे आणि तो किती शिगेला पोहोचलेला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे। आणि याच नंतर आता नेमकं कशा पद्धतीनं हा वाद कोणत्या स्वरूपात कुठल्या रूपाने जाईल आणि कोणाला समन्स बजावला जाईल किंवा कोणाला अटक केली जाईल याचं स्पष्टीकरण जे आहे ते या समन्सवरूनच स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता सुबोध कुमार जयस्वाल हे उपस्थित राहून जबाब नोंदवतात का ईमेलद्वारे जबाब नोंदवतात हे पाहावं लागेल। नक्की अजित, आपण असेच सोबत राहा। अजून एका बातमी संदर्भात आपल्याकडनं माहिती घ्यायची आहे, पण या बातमीविषयी महत्त्वाचा मुद्दा हा की यंत्रणांविषयीचा सर्वसामान्यांचा विश्वास उडायला नको अशा घटना वारंवार आपल्या समोर येत आहेत। पुढची बातमी आहे, मुंबई गुन्हे शाखेनं परमवीर सिंग यांना नोटीस पाठवलेली आहे। परमवीर सिंग यांच्या घरासमोर ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। 12 ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश या नोटीसीत दिले गेले आहेत। खंडणीचा आरोप आहे ज्या प्रकरणी गुन्हे शाखेनं नोटीस पाठवलेली आहे। मुंबई पोलीस गुन्हे शाखेनं माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर ही नोटीस लावलेली आहे। 12 ऑक्टोबरला त्यांना चौकशीकरता हजर राहायचं आहे। अजित, परमवीर सिंग यांच्याही अडचणी वाढतायत असंच बघायला मिळत आहे। राज्य पोलीस दलातील एक प्रमुख अधिकारी होते, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त होते, पण 100 कोटी वसुली प्रकार जेव्हा घडलं त्यानंतर ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे यात मुंबई पोलीस हद्दीमध्ये परमवीर सिंग यांच्यावरती खंडणीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि या गुन्ह्यासंबंधी चौकशी करण्याकरता परमवीर सिंग यांना हा समन्स जो आहे तो बजावला गेलाय। मुंबईत ते ज्या घरी राहतात त्याच्या घराच्या बाहेर हा समन्स चिकटवला गेलाय
आणि 12 ऑक्टोबरपर्यंत चौकशीला हजर राहावे असं या समन्समध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मधल्या काळामध्ये अशा बातम्या आल्या होत्या की परमवीर सिंग हे भारताबाहेर आहेत आणि ते जे आहेत ते नेमकं भारताबाहेर गेले तर कुठे गेलेले आहेत आणि ते कोणाच्या परवानगीने गेले हा सर्व भाग लक्षात घेता गेल्या अनेक दिवसापासून मुंबई पोलीस असेल किंवा राज्य पोलीस असतील दोघंही परमवीर सिंग यांचं लोकेशन काढण्यामध्ये बिझी होते. अखेर अशी माहिती मिळते की परमवीर सिंग हे मुंबईत आहेत आणि याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे. जर परमवीर सिंग हे चौकशीला हजर राहिले तर त्यांची फक्त चौकशी करून त्यांना सोडलं जाईल का त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल हे परमवीर सिंग चौकशी करता हजर राहिल्यानंतरच स्पष्ट होईल. नक्की. धन्यवाद अजय सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा न्यूज 18 लोकमत.